पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। विधान परिषदेसाठी आज मतदान। गोवा सहलीवरून मतदार मध्यरात्री कराडमध्ये दाखल। सातारा चांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे मानले जात असल्याने राजकीय पक्षांकडून मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर गोवा सहलीवर गेलेले मतदार मध्यरात्री कराडमध्ये परतले। सातारा जिल्ह्यातील सर्व मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणांहून विशेष ट्रॅव्हल्सद्वारे कराडमध्ये आणण्यात आले। रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या वाहनांचे आगमन सुरू होते। भाजपाकडून मतदारांच्या मुक्कामासाठी कराडमधील 3 हॉटेल्स आरक्षित करण्यात आली होती। येथे मतदारांच्या राहण्यापासून भोजनापर्यंत सर्व व्यवस्था करण्यात आली होती। मध्यरात्री दाखल झाल्यानंतर मतदारांनी विश्रांती घेतली असून आता ते मतदानासाठी सज्ज झाले आहेत। आज सकाळी हे सर्व मतदार मतदान केंद्रांकडे रवाना होणार असून निवडणुकीच्या निकालावर त्यांच्या मतांचा महत्त्वपूर्ण परिणाम होणार आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आजच्या मतदान प्रक्रियेकडे लागले आहे। सातारा चांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस उजाडला असून गोवा सहलीवरून परतलेले मतदार आता मतदानासाठी सज्ज झाले आहेत। कराडमध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। काही वेळातच हे सर्व मतदार मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड।